नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज अशा सब्जेक्टवरती बोलणार आहोत की जो तुम्हाला विचार करायला लावू शकतो. मित्रांनो, आपण ट्रेडिंग करत असताना बऱ्याच दिवसांनी आपण ट्रेडिंग त्या ठिकाणी करतोय, पण आपण काय प्रॉफिटमध्ये जात नाही. आपण प्रॉफिटमध्ये का जात नाही? आपली त्या पद्धतीची मानसिकता का होत नाही? आपण प्रॉफिटेबल ट्रेडर व्हावं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कशा पद्धतीची मानसिकता, आपण कशा पद्धतीने विचार त्या ठिकाणी करतोय. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण एखादा स्टॉक स्टॉक बाय करतोय किंवा आपण एखादा ऑप्शन बाय करतोय, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जर तुम्ही मार्केट डेप्थ बघितली, मार्केट डेप्थमध्ये बीड आणि ऑफर सेक्शन जो बघितला, तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी तुमची क्वांटिटी असणार आहे. जर तुम्ही ऑप्शनमध्ये बाय करत असाल तर 100, 150 डिपेंड्स, प्रत्येक स्टॉकवरती डिपेंड्स असतं, त्याची लॉट साईज असणार आहे. आणि जर तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमच्या 50, 100 अशी क्वांटिटी त्या ठिकाणी असू शकते. पण तुम्ही जर तिथे बीड आणि ऑफर सेक्शनमध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला लाखो क्वांटिटी ट्रेडिंगसाठी लावलेली दिसत असते. लाखो लोक तिथे ट्रेडिंग करत असतात, तिथे तुम्हाला लाखोने क्वांटिटी दिसते. मग विचार करा मित्रांनो, मी ट्रेडिंग करतोय, मोबाईलवरती ट्रेडिंग करतोय किंवा माझा लॅपटॉप आहे आणि त्याच्यावरती ट्रेड करत असताना या लॅपटॉपच्या पलीकडे लाखो लोकांसोबत माझे स्पर्धा आहेत. लाखो लोक आहेत जे ट्रेडिंग करत आहेत. याचा अर्थ काय की माझी लाखो लोकांसोबत स्पर्धा आहे. मला त्या लाखो लोकांमध्ये प्रॉफिट मिळवायचा आहे, जे लोक त्या ठिकाणी तिथे ट्रेडिंग करत आहेत. म्हणजे पहिले 10 ते 15% लोकच फक्त तिथे प्रॉफिट मिळवत असतात आणि मला त्या 10 ते 15% लोकांमध्ये मला यायचं आहे. मग त्याचप्रमाणे माझ्याकडे इक्विपमेंटसुद्धा त्याचप्रमाणे असले पाहिजेत. मग आपण ट्रेडिंग करत असताना आपण काय करतो, सकाळी सकाळी आपण आपला मोबाईलमध्ये ॲप ओपन करतो, आपण एक स्ट्राईक प्राईस निवडतो आणि ती बाय करतो. मग आपल्या मोबाईलमध्ये छोटासा चार्ट दिसतो, त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आपण तो चार्ट बघतो आणि त्याच्यावरतीच ॲनालिसिस करून आपण त्यामध्ये एंट्री करतो. पण असं आहे की तुम्ही जिथे बाईंग किंवा सेलिंग करताय त्या पलीकडे मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने लाखो लोकांकडे खूप मोठे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत, खूप मोठे मोठे अल्गो आहेत, खूप मोठे मोठे स्क्रीन्स आहेत. मग त्यावर ते रिसर्च करतात. मार्केटच्या आदल्या दिवशी रिसर्च करतात, मार्केट चालू असताना मार्केटच्या दिवशी ते रिसर्च करत असतात किंवा मार्केट संपल्यानंतर सुद्धा ते लोक रिसर्च करत असतात आणि त्याच्यानंतर कुठे ते एखादा ट्रेड घेतात. आपण काय करतो, आपला असा कुठला स्टडी आपण करत नाही, मार्केटच्या अगोदर स्टडी करत नाही किंवा मार्केट ओपन झाल्यानंतर स्टडी करत नाही आहे. मग किंवा मला उद्या एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल, मग आदल्या रात्री मी असा काही स्टडी करत नाही. बिनधास्त कुठलाही काही स्टडी नसताना मी ट्रेडिंग करतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो मोबाईल आहे त्यामध्ये चार्ट पण धड नीट दिसत नाही. मग कोणाचा मोबाईलची काच पण फुटलेली असते किंवा कोणाला नेटवर्क पण नीट येत नाही. अशा पद्धतीने जर आपण ट्रेडिंग करत असाल तर मग मला सांगा की आपली स्पर्धा जी आहे ती लाखो लोकांसोबत आहे. मग आपण ती कशी काय स्पर्धा त्यांच्यासोबत करणार? सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची सायकोलॉजीसोबत तुमच्याकडे एखादा लॅपटॉप किंवा एखादा PC असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती चार्ट तरी पाहता येऊ शकतो. त्यामध्ये चार्ट बघा आणि मोबाईलवरती एंट्री करा. सगळ्यात महत्त्वाचं की आपली सायकोलॉजी पाहिजे. जिथे ते लाखो लोक ट्रेडिंग करत आहेत, जे लोक मोठी मोठी सॉफ्टवेअर घेऊन बसलेले आहेत आणि माझ्याकडे तर काहीच नाही आणि मी ट्रेडिंग करतोय, मग मी त्यांच्यासोबत स्पर्धा कशी काय करू शकतो, ती कशी काय जिंकू शकतो? जिंकत नाही, स्पर्धा जिंकत नाही, तर किमान ते कोणत्या पद्धतीने विचार करतात आणि कशा पद्धतीने ते ट्रेडिंग करतात, ते कुठे एंट्री घेतात याचा आपण विचार केला पाहिजे. मार्केट बंद झाल्यानंतर आपण त्याच्यावरती 1-1.5 तास शोधलं पाहिजे की व्हॉल्यूम कुठे वाढला, कुठे ब्रेकआउट आला, कुठे ब्रेकडाऊन आला, मी कुठे एंट्री केली, माझी एंट्री का चुकली, मला का लॉस झाला. या गोष्टींचा तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवू शकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ छोटासाच आहे पण तुम्हाला विचार करायला नक्की लावू शकतो.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या पुढे जी बेल आयकॉन आहे तर ती बेल आयकॉन जरूर प्रेस करा.